के स्ट्रॅटेजी बाज भारी आहेत सुधीर भाऊ. मी इथं कायम आज नाही अध्यक्ष महोदय, हे अधिवेशन म्हणून नाही, दूध भेसळीच्या विरोधात मी MLC होतो वरती, तिथेही बोलत होतो अध्यक्ष महोदय, इथेही बोलत होतो. काल परवा एक उलटी बातमी लावली अध्यक्ष महोदय. सुरेश धस नाही, सुरेश धसच्या बायकोने अमक्या कंपनीला फोन केला म्हणे. आयुष्यभर अध्यक्ष महोदय ह्या भेसळखोरांच्या आणि यांच्या विरोधात आम्ही लढतोय, आणि कोणत्या कंपनीचं नाव घेतलं टीव्हीला, अमुक एक कंपनीला फोन केला म्हणले सुरेश धसांच्या पत्नीने. आता मी बी खरंच विचारलं फोन करून, अरे बाबा तू फोन केलता का? तर ती म्हणली बाबा मी 15 वर्ष झालं त्या ज्या डेअरीला मानताय, हे मंचर खेड आंबेगाव इथं जी ती कोणती डेअरी आहे, त्या डेअरीला 15 वर्ष आमच्या दूध संघाचं दूधच नाही. अध्यक्ष महोदय माझा नाही, सहकारी दूध संघ आहे. 3 लाख लिटर आम्ही कलेक्शन करतो अध्यक्ष महोदय प्रतिदिन. आम्ही नेसलेला दूध देतो, मदर डेअरीला दूध देतो, आणखी कुठेही देतो. परंतु असल्या काही ज्या पावडर प्लांट वाले आहेत त्यांना आम्ही दूध देत नाही. अध्यक्ष महोदय श्रीगोंद्यात केस हो, आष्टीमध्ये केस हो, नगरला केस हो, जामखेडला केस हो, त्याच्यातले फरार झालेले आरोपी ठराविक एका पावडर प्लांटच्या अवतीभोवतीच हेटाळे घालतात. कोणता प्लांट आहे तो? माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, ह्या लोकांची फक्त गुन्हा दाखल होऊन चौकशी होता कामा नये. अध्यक्ष महोदय हे जे सिंथेटिक दूध कोणत्या संस्थेला पुरवित होते, त्या संस्थेला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. अध्यक्ष महोदय किती मोठे असू द्या ते पावडर प्लांट वाले पैशावाले असतील, आणखी मोठे असतील, पण अध्यक्ष महोदय हे कोणाच्या नावावर दूध तिथं घालीत होते, आणि ते दूध त्याचं पेमेंट नेमकं कोणाच्या नावावर वर्ग होत होतं. अध्यक्ष महोदय ज्याच्या नावावर पेमेंट वर्ग होत असेल, जी संस्था पेमेंट करत असेल, कारण हे दूध थोडं थिडकं नव्हतं अध्यक्ष महोदय. 26 आरोपी आहेत, एका आरोपी 5-5 हजार लिटर दूध घालीत होत. 26 आरोपीचं 5-5 हजार लिटरांनी दूध किती झालं अध्यक्ष महोदय? 1.25 लाख तर हे एकाच गुन्ह्यातले आरोपी दूध घालीत होते. 1.25 लाख लिटर. अध्यक्ष महोदय ह्यांना लाजा वाटत नाही, यांच्या सगळ्या संवेदना संपलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. यांना समाजामध्ये मान पान या काही गोष्टी नाही येत राहिलेल्या अध्यक्ष महोदय. हे पूर्ण मोकळे झालेले लोक आहेत अध्यक्ष महोदय. दुर्दैवानं याच्यातली मी काही माहिती घेतली, कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कुणी तालुका पंचायत समितीचा बायको सदस्य आहे, असे लोक अध्यक्ष महोदय दूध भेसळीचे धंदे जर करायला लागले, एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस म्हणतात बाबा 288च्या ऐवजी 432 का काय होणार आहे, त्याच्यामध्ये हे दुधात कालविणारेच येऊ नये अध्यक्ष महोदय. 10, 15, 20 येऊ नाहीत. काय सांगावं अध्यक्ष महोदय? मग यांना पैसा अध्यक्ष महोदय ते स्वतः तोंडाने सांगितलं अध्यक्ष महोदय. हे जे भेसळीचं इम्युल्सिफायर का काय नावाचं औषध टाकलं अध्यक्ष महोदय, भिवंडीवरून गेलंय अध्यक्ष महोदय. आवड साहेब तुमच्या शेजारावून भिवंडी, अहो भिवंडीचेच आहेत, माग बी यादव भिवंडीचेच आहेत. हे आता जो नवीन आलाय आणि आताचा जो इम्युल्सिफायर वाला आहे तो सुद्धा भिवंडीचाच आहे अध्यक्ष महोदय. इथून तिकडं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापला अध्यक्ष महोदय. हे कोणाचेच नसतात अध्यक्ष महोदय हे लोक, परंतु प्रतिष्ठित असणारे लोक. मी जबाबदारीने बोलतो अध्यक्ष महोदय, याच्यात मोक्याचा कायदा जर लवकरात लवकर नाही केला तर पुढच्या वेळेस सभागृहात सुद्धा हे दुधात काहीतरी कालवणारे 10-20 येतील सगळ्या पक्षाकडून. काय सांगता येत नाही ह्या लोक. 100 येऊ नयेत अध्यक्ष महोदय. आणि मग त्यांनी इथं येऊन सगळेजण एकाच ह्याच्यात भाषण हाणत्याल, दुधात असं मिसळल्यावर आम्ही इतका माल हाणला